गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, आपण जर काल रात्री US मार्केट पाहिलं तर काल जे मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की जे काही शिप्सवरती हल्ले झाले त्यामुळे इराणनं त्यांचं डेलिगेशन पाठवायला नकार दिला आणि ते US सोबत कुठलेही टॉक्स करणार नाहीत असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे US मार्केट ऑलमोस्ट 1% आसपास गॅप डाऊन ओपन झालं. परंतु त्यानंतर हळूहळू तिथे मार्केट ऑलमोस्ट सगळे लॉसेस रिकवर करून कधी कधी तर थोड्या वेळासाठी तर ते ग्रीनमध्ये पण गेलं होतं. परंतु बऱ्यापैकी लॉसेस रिकवर करून तिथे मार्केट बंद झालं आणि आता जे फ्युचर्स आहेत तर ते ग्रीनमध्ये ट्रेड करत आहेत. तर त्याच्यामागचं बेसिकली रिझन असं आहे की ट्रम्प आणि इराण या दोन्हींकडनं देखील थोडी थोडी गुड न्यूज यायला सुरुवात झाली आहे. ट्रम्पनं 2 गुड न्यूज दिल्यात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं जे डेलिगेशन आहे तर ते पाकिस्तानकडे रवाना झालेलं आहे निगोसिएशन्ससाठी. दुसरी गोष्ट म्हणजे इराणकडनं देखील न्यूज आलेली आहे की इराणचं जे काही डेलिगेशन आहे तर ते सुद्धा इस्लामाबादमध्ये पीस टॉकसाठी जाणार आहे. त्यानंतर आता ट्रम्पकडनं दुसरी गुड न्यूज अशी आहे, कारण आता उद्या सीज फायरची जी लास्ट डेट आहे ती संपते आहे. म्हणजे त्यानंतर जर कुठल्याही प्रकारचे टॉक्स फेल झाले तर युद्ध सुरू होईल किंवा व्हायला पाहिजे असं एकंदर आपल्याला दिसतंय. परंतु ट्रम्पनं कालच म्हणजे आत्ता पहाटेच अनाऊन्स केलं त्यांनी की जरी समजा डेडलाईन संपली आणि पीस टॉक चालू असतील किंवा काहीही असेल तरी जोपर्यंत इराण त्यांचे जे काही आसपासचे देश आहेत लाईक ओमान, UAE, सौदी अरब वगैरे ह्यांच्यावरती जोपर्यंत हल्ला करत नाही तोपर्यंत सीज फायर चालू राहील. म्हणजेच काय की सीज फायरला ऑलरेडी एक्सटेंड देण्यात आलं आहे. म्हणजेच काय की या सगळ्या फोकसवरनं ट्रेडर्स, इन्व्हेस्टर्स हे सगळं असं ॲज्युम करायला त्यांनी सुरुवात केली आहे की जरी पीस टॉक्स फेल झाले किंवा काही झालं तरी युद्ध पहिल्यासारखं आता पुन्हा सुरू होणार नाही, हे मात्र आता लक्षामध्ये येत आहे. त्यामुळे काय होतं आहे की मार्केट जेव्हा जेव्हा खाली जायचा प्रयत्न करत आहे तेव्हा तेव्हा खालून आपल्याला बाईंग इमर्ज झालेलं पाहायला मिळतं आहे. आता जर आपण आपल्या मार्केटकडे जर पाहिलं तर आपल्या मार्केटमध्ये 24,000चा सपोर्ट आहे. ओके, आणि फिबोनाची रिट्रेसमेंटप्रमाणे जर मार्केटनं 24,400 ब्रेक करून अप्पर साईडला क्लोज केला तर मार्केटमध्ये आपल्याला 24,800पर्यंतच्या लेवल्स पाहायला मिळतील की जिथनं प्रॉफिट बुकिंग होण्याची पुन्हा पॉसिबिलिटी आहे 24,800वरनं. आणि खाली मग रेंज भरपूर राहील, म्हणजे डाऊन साईडला 24,000, अप साईडला 24,800. मग या दरम्यान मार्केट फिरत राहून पुन्हा एकदा ब्रेकआउट करू शकतं अशी पॉसिबिलिटी आहे, कारण सध्या मार्केट बाय ऑन डिपच्या सिनॅरिओमध्ये आहे, सेल ऑन राईटच्या सिनॅरिओमध्ये नाही आहे. जर आपण कालचा FISDAचा डेटा जर पाहिला तर FIs अगेन सेलर्स झालेले आहेत, परंतु फार काही जास्त यांनी सेल केलेलं नाही आहे. साधारण 1,000 कोटींच्या आसपास सेल केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सने कॅश मार्केटमध्ये 2,000 कोटींच्या आसपास बाईंग देखील केलेलं पाहायला मिळतं आहे. जर आपण युरोपियन आणि एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली मार्केट्स फ्लॅट विथ पॉझिटिव्ह बायस अशा पद्धतीने ट्रेड करत आहेत. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 70 ते 80 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. आता हा गॅपअप जरी ओपन झाला तरी तो मार्केट साधारण 24,400च्या वरती घेऊन जाईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता नक्की काय होणार ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. जर आपण कालचा दिवस जर पाहिला तर काल मार्केट फ्लॅट ट्रेड करत असतानाही इंडिया विक्स ऑलमोस्ट 10% वाढलेला होता. तर मग असं नक्की का झालं? कारण खूप जास्त प्रमाणामध्ये कॉल आणि पुट्स लाँग ड्युरेशनवाले सेल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे म्हणजेच काय की जर मार्केटमध्ये अपसाईड चांगल्यापैकी निघाली तर एक चांगलं शॉर्ट कवरिंग आपल्याला पाहायला मिळू शकतं. हे त्याच्यामागचं सिम्बॉलिझम आहे. तर होप सो पाहूयात काय होतं ते. परंतु जोपर्यंत कुठल्याही प्रकारची गुड न्यूज येत नाही किंवा जिओपॉलिटिकली काही घडतं आहे ते सांगता येत नाही तोपर्यंत सगळं आपण वेट अँड वॉचच्याच भूमिकेमध्ये असू शकतो. कारण आपण ज्या पद्धतीने पाहिले त्या पद्धतीने युद्ध पुन्हा सुरू होण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. आणि निगोसिएशन्स जरी फेल झाले तरी ते निगोसिएशन्स चालू राहतील, कारण हे जे टॉक्स आहेत की ते एवढ्या इझिली एका दिवसामध्ये कुठलेही होत नसतात. त्याला बरेच मीटिंग्स, बरेच राऊंड्स व्हावे लागतील आणि त्यानंतर काहीतरी एक फायनल आउटकम निघेल. परंतु तोपर्यंत स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये ब्लॉकेट राहणार आहे
आणि त्यामुळे एनर्जी क्रायसिस हा राहू शकतो. तर होप सो पाहूयात काय घडतं ते. आता हा जो आठवडा आहे, आज निफ्टीची एक्सपायरी संपल्यानंतरचं, तर या आठवड्यामध्ये गुरुवारी इन्फोसिसचा रिझल्ट आहे, त्यानंतर शुक्रवारी रिलायन्सचा रिझल्ट आहे आणि शनिवारी ॲक्सिस बँकेचा रिझल्ट आहे. त्यामुळे हे तीनही आपण काय म्हणू शकतो की इंडेक्स हेवी वेट आहेत. त्यामुळे याचा आपल्याला सोमवारी मार्केटवरती एक चांगल्यापैकी इम्पॅक्ट पाहायला मिळू शकतो. तर पाहूयात काय घडतं ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.